नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो 27 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, तो अल्टिमेटम आज पूर्ण झाला आणि त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका आज जाहीर केली. सर्वांना असं वाटत होतं की आज ते पक्षाची भूमिका जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतल्या सहभागाबद्दल काय रोल आहे, काय भूमिका आहे, हे बोलतील. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे किती लोकसभा जागांची मागणी केली याची आकडेवारी मांडतील. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या किंवा इतर 3 पक्षाच्या प्रमुख नेत्यांची कोणत्या नेत्यांनी नेमकी काय काय बातचीत केली याचा गोषवारा मांडतील. परंतु प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. शिवसेनेनं आज सकाळी आपली 17-18 जागांची यादी जाहीर केल्यानंतर नेमकं याच्यावर प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर देतील, काही प्रश्नोत्तर होतील असं वाटलं असताना मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे जमलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांचा अपेक्षाभंग केला. त्यांनी काल रात्री मराठा आरक्षण आंदोलनाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातल्या अंतरावली सराटी या गावात जाऊन भेट घेतली. सुरुवातीपासून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना मनोज जरांगे पाटलांच्या एकूणच आंदोलनाचं फार कौतुक होतं. मनोज जरांगे पाटलांसारख्या फाटक्या माणसाच्या पाठीशी कोट्यावधी मराठे जमता आहेत एका हाकेवर, कुठलाही पैसा कुठलीही साधनसामुग्री नसताना, याचं कुतूहल बाळासाहेबांना होतं. त्यांच्याशी बोलताना हे 1-2 वेळ जाणवलंसुद्धा. त्याच्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगेंना त्यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या बदल्यात मात्र बाळासाहेबांना असं सतत मनातून वाटत होतं की मनोज जरांगे पाटलांनी जालना या लोकसभेच्या जागेवरून उभं राहायचं अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडी त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि मनोज जरांगे पाटील निवडून येतील. परंतु मनोज जरांगे पाटलांनी आपला राजकीय स्टँड वारंवार क्लिअर केला. मला राजकारणाचं काही देणं घेणं नाही असं ते वारंवार सांगत राहिले. आणि 24 तारखेची जेव्हा त्यांची सर्वांची एक सभा झाली, त्या सभेतसुद्धा त्यांनी हा निर्णय राजकीय घोषित करताना सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार उभा करा. 400 उमेदवार उभे करण्याच्या भलत्याच फॅडच्या मागं न लागता एक उमेदवार उभा करा, मतांची विभागणी टाळा आणि तो उमेदवार निवडून कसा येईल याचा प्रयत्न करा. तरीही त्याचा अंतिम निर्णय ठिकठिकाणी मराठा समाजाच्या एकमुखी मागणीतून किंवा 3चं पॅनल येते काय, त्याचा अंतिम निर्णय 30 तारखेला ते घेणार आहेत. बाळासाहेब आंबेडकरांनी अंतरावली सराटीमध्ये जाऊन जवळपास 1-1.5 तास मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली आणि आज पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी सुरुवातीला तेच निवेदन केलं की आता त्यावरून त्यांच्या निवेदनावरून एक क्लिअर झालं की वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्र विकास आघाडीसोबत जाणार नाही, ती स्वतंत्र लढणार आहे. त्यांनी 8 उमेदवार जाहीर केले. सांगलीच्या उमेदवारी संदर्भात ते बोलले की तिथून प्रकाश शेंडगे जे ओबीसी समाज पार्टीचे आता संस्थापक आहेत, ते जर स्वतः सांगलीतून लढत असतील तर तिथे ते प्रकाश शेंडगेंना पाठिंबा देतील. म्हणजे प्रकाश शेंडगेंची ओबीसी समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचा काहीतरी तालमेल होणार आहे हे निश्चित आहे. या संबंध लोकसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर राज्यभरात मनोज जरांगे पाटलांच्या सामाजिक संघटनेनं, त्या आरक्षण आंदोलनानं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा अशी साधारणतः चर्चा बाळासाहेब आंबेडकरांची त्यांच्याशी झाली असावी. आंबेडकरांनी ते क्लिअर केलं. तरीही अंतिम निर्णय ते 30ला देणार हे त्यांनी सांगितलं. हे सगळी गोष्ट सांगत असताना त्यांनी 8 उमेदवार जाहीर केले. नागपुरात अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे जे नितीन गडकरींच्या विरोधात उभे आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. पूर्वी त्यांनी काँग्रेसला मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या 7 जागा अशा सुचवा की ज्या जागांवर आम्ही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त पाठिंबा देऊ. त्याच्यामुळे हे क्लिअर आहे की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या 7 ठिकाणी 48 पैकी 7 जागांवर काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार आहेत.
राजकीय जाणकारांची अपेक्षा अशी आहे की त्या बदल्यात अकोल्यात कदाचित काँग्रेस त्या 7 जागांच्या बदल्यामध्ये अकोल्यात काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना एकट्या अकोल्यामध्ये बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आता हे क्लिअर झालेलं आहे की बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत. ते मनोज जरांगे पाटलांच्या त्या आरक्षण आंदोलनाच्या त्या संघटनेचा पाठिंबा घेऊन प्रकाश शेंडगेंची ओबीसी समाज पार्टी, इतर काही मुस्लिम संघटना आणि छोटे मोठे सामाजिक संघटन एकत्रित करून ते तिसरा मोर्चा, तिसरी आघाडी काहीतरी उभं करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. आता गेली अनेक वर्ष बाळासाहेब आंबेडकर हा प्रयत्न करत आहेत, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये साधारणतः 8 ते 9 जागांवर 80,000 ते 3 लाखापर्यंत मतदान वंचित बहुजन आघाडीला झालं होतं. 3 लाख हे हायेस्ट मतदान. मग अगदी अकोल्यात बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा मिळालं नव्हतं. त्याच्यापेक्षा जास्त मतदान सांगली मतदारसंघात तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलं होतं. त्यामुळे 80,000 ते 3 लाख हे वोटिंग सगळं झालं होतं. MIM सोबत होती, 6% मतदान झालं होतं. विधानसभेत MIM नव्हती तर ते 4.25% आलं होतं. आता MIM सोबत नाहीत, वंचित सोबत आता प्रकाश शेंडगेंची ओबीसी समाज पार्टी आहे. त्याचं प्रत्यक्षात जनतेमध्ये किती स्थान आहे हे अजून दिसायचं आहे. त्याच्यामुळे किती % वोटिंग वंचित बहुजन आघाडीला होईल हे सध्या तरी सांगता येणार नाही. मित्रो, या संबंध प्रयत्नांचा शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या फुलेशाहू आंबेडकरीवादी लोकांना, संविधानप्रेमी लोकांना असं वाटत होतं की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यावेळी कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ न देण्यासाठी काहीही करतील, परंतु ते इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जातील. पण तसं झालेलं दिसत नाही आहे. त्यामुळे आंबेडकरांचे चाहते जे आहेत ते बऱ्यापैकी दुखावलेले आहेत. बौद्ध अनुयायांमध्ये सुद्धा एज्युकेटेड पर्सन खूप आहेत. ते या निमित्ताने वेगळा विचार करायला लागले आहेत. जे बाळासाहेब आंबेडकरांना अगदी जीवापाड जपतात, मानतात, त्यांना श्रद्धेय मानतात, अशी सगळी कार्यकर्ता मंडळी, अशी निष्ठावान मंडळी बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय कोणताही हो त्याच्या मागे ते निश्चितपणे डोळे मिटून जातील, यात काही शंका नाही. शेवटी प्रत्येक नेत्यांना आपापला फॉलोअर हा वर्ग असा हा निर्माण केलेला असतो. परंतु अंतिमतः आतापर्यंत जे होत आलं तेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या प्रयत्नांचा अंतिमतः फायदा जर भारतीय जनता पक्षाला होत असेल, पुरोगामी निधर्मी मतदारांमध्ये जर विभागणी होत असेल आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांचे एक गठ्ठा मतदान जर त्या भाजपच्या उमेदवाराला किंवा त्या महायुतीच्या उमेदवाराला जात असेल, तर संविधान वाचवण्याच्या या प्रयत्नामध्ये आपण काहीतरी गफलत करतो आहोत असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. अर्थात हे आपले सगळे अंदाज आहेत. आपली तरी इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी, प्रकाश शेंडगेंची पार्टी, मनोज जरांगेंचं संघटन हे मिळून वंचित बहुजन आघाडीचे 5-6 खासदार निवडून येवोत, ह्या माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु वस्तुस्थिती, जमिनी हकीकत आपण जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तसं दिसत नाही. वेळेवर शेवटी परिवर्तनवादी मतांमध्ये, निधर्मी मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होतं आणि एक गठ्ठा मतदान भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जातं. आता ही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीतला काँग्रेस हा मोठा पक्ष, त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा तो प्रस्ताव मान्य केला. शेवटी आजची अशी एक माहिती आहे की शेवटी 6 जागांवर म्हणजे 3 महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांनी 2-2 जागा सोडण्याचं असं कबूल केलं. परंतु आता त्यांनी 8 जागा जाहीर केल्या. शिवसेनेनं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेनं एक 17-18 जागांवर स्वतःची यादी जाहीर केली. हे सगळं करत असताना सीटांचा, जागांचा ताळमेळ कसा होईल हे सध्या एक मोठं कोडं आहे. त्यामुळे ज्या मोठ्या ध्येयासाठी आपण युद्धावर निघालेलो आहोत, ज्यांना असं वाटते की हे ध्येय कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपण गाठू द्यायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड अडथळे या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. उद्याच्या परिस्थिती काय असेल हे आज सांगता येत नाही. परंतु या सगळ्या संबंध प्रयत्नांचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल हे दुःखानं नमूद करावं असं वाटते. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.